एप्रिल 2026 मध्ये मेष राशीच्या लोकांनी एक चुकीचा निर्णय घेतला तर पुढची 2 वर्षे त्रास होणार आहे. पण एक योग्य निर्णय आयुष्य छान सेट होऊ शकतं. नमस्कार, मी सुधाकर कुलकर्णी आणि तुम्ही पाहत आहात दुर्वा ॲस्ट्रो. एप्रिल 2026 हा महिना मेष राशीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या महिन्यात तुमच्या राशीत सूर्य, शुक्र आणि बुध एकामागून एक येत आहेत, तर दुसऱ्या बाजूला मीन राशीत शनी आणि मंगळ तुमच्या मनावर दबाव निर्माण करीत आहेत. याचा अर्थ एकच, बाहेरून तुम्ही निर्णय घ्यायला तयार असाल, पण आतून गोंधळ आणि ताण जाणवेल. ग्रहस्थिती मेष राशीमध्ये मेष राशी 25 मार्चला शुक्र आला आहे. 14 एप्रिलला सूर्य उच्च होत आहे. 30 एप्रिलला बुध येतो आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो, निर्णय घेण्याची इच्छा होते, नवीन सुरुवात करण्याची ऊर्जा मिळते. पण त्याचवेळी मीन राशीत शनी आधीपासूनच आहे. तर 2 एप्रिलला मंगळही शनीबरोबर येतो आहे. त्यामुळे मनात गोंधळ, भावनिक ताण, जुने प्रश्न समोर येतात. मेष जातकांनो, 2026 मधील एप्रिल हा महिना तुमच्यासाठी निर्णयाचा महिना आहे. तुम्हाला काहीतरी नवीन सुरू करायचं आहे किंवा काहीतरी जुनं संपवायचं आहे. पण निर्णय घेताना घाई होऊ शकते, भावनेतून निर्णय होऊ शकतो. लक्षात ठेवा, या महिन्यात घेतलेला निर्णय दीर्घकाळ परिणाम देणार आहे. नातेसंबंधाच्या बाबतीत या काळात आकर्षण वाढेल. नवीन नातेसंबंध सुरू होऊ शकतात, पण भावनिक अंतर देखील जाणवेल. गैरसमज होऊ शकतात. त्यामुळे नात्यात घाईने निर्णय घेऊ नका. करिअर आणि पैशाच्या बाबतीत या महिन्यात कामात पुढे जाण्याची संधी मिळणार आहे. स्वतःचा निर्णय घेण्याची वेळ येईल, पण सुरुवातीला स्पष्टता कमी असेल. शेवटीच योग्य दिशा मिळेल. त्यामुळे महिन्याच्या शेवटी घेतलेले निर्णय जास्त योग्य ठरतील. मेष जातकांसाठी महादशानुसार काय फलित आहे ते बघूया. ज्या मेष जातकांना शनीची महादशा असेल, त्यांना या काळात मानसिक ताण वाढवेल, एकटेपणा जाणवू शकेल, निर्णय घेण्यात अडचणी निर्माण होतील. मेष जातकांना महत्त्वाचा सल्ला काय, तर मोठे निर्णय पुढे ढकला. मंगळ महादशा असणाऱ्या मेष जातकांनी या काळात घाईने निर्णय घेण्याची प्रवृत्ती वाढेल. रागातून कृती होऊ शकेल. सल्ला, प्रत्येक निर्णय घेण्याआधी शांतपणे विचार करा आणि मगच निर्णय घ्या. गुरु महादशा असणाऱ्या मेष जातकांसाठी या काळात योग्य मार्गदर्शन मिळेल, समज वाढेल, पण निर्णय मात्र उशिरा होईल. लक्षात ठेवा, तुम्हाला लगेच परिणाम मिळणार नाही, पण योग्य दिशा नक्कीच मिळेल. राहू महादशा असणाऱ्या मेष जातकांसाठी या काळात अचानक संधी मिळू शकतात. मोठा निर्णय घेण्याची इच्छा निर्माण होते, पण भ्रम आणि चुकीचा अंदाज येऊ शकतो. त्यामुळे मेष जातकांनी जोखीम घेण्याआधी
नीट विचार करा. केतू महादशा असणाऱ्या मेष जातकांसाठी या काळात नात्यांपासून थोडं दूर जाण्याची भावना येईल. एकटेपणा वाढेल, पण आतून स्पष्टता मात्र येईल. मेषजातकांसाठी 14 एप्रिल ते 25 एप्रिल हा काळ सर्वात संवेदनशील आहे. या काळात निर्णय घाईने होऊ शकतो. भावनिक ताण जास्त असेल. त्यामुळे या दिवसात शांत राहून विचारपूर्वक निर्णय घ्यावा. मेष राशीच्या लोकांसाठी एप्रिल 2026 हा महिना नवीन सुरुवात करण्याचा आणि जुनं संपवण्याचा आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं आयुष्य या महिन्यात बदलू शकतं. आणि तो बदल योग्य की चुकीचा हे पूर्ण तुमच्या निर्णयावर ठरणार आहे. जर तुम्हाला तुमची महादशा माहीत नसेल तर कमेंटमध्ये जन्मविवरण नक्की लिहा. आणि असेच खरे आणि स्पष्ट ज्योतिष ज्ञान हवे असेल तर ध्रुव ॲस्ट्रो चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.